नमस्कार, मी निलेश. तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. बेळगाव जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी सध्या समोर येते. पावसाळा सुरू होताच दरवर्षी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गोकाक, गोरचिरमलकी, चिखले, भीमगड धबधब्यासह कळसा आणि भांडुरा नाल्यामध्ये प्रवेशबंदी लागू केली जाते. त्यामुळे अनेक पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येत नाही. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीला पर्याय म्हणून इको पर्यटकांची संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या महिन्याभरात या पर्यटन स्थळांना टप्प्याटप्प्याने पर्यटकांसाठी खुले करण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मर्यादित संख्येने पर्यटकांना गटामध्ये प्रवेश दिला जाणार आहे असून त्यानंतर सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनाच्या नियमाचे काटेकोर पालन केले जाणार आहे. यासाठी पर्यटन विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना बैठक घेऊन सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पर्यटकांना पावसाळ्यात पश्चिम घाटात नयनरम्य सौंदर्य सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने अनुभव घेता येणार आहे. आता हा आराखडा कधी मंजूर होतो आणि पर्यटकांसाठी ही पर्यटन स्थळे नेमकी कधी खुली होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तरुण भारत न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.